आजचा प्रश्न 201 आहे. महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे सातारा. सातारा जिल्हा हा पवनचक्कीचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 202. ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे वज्रेश्वर. वज्रेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 203. महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे दौलताबाद या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 204. महाराष्ट्रातील अंजिरासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे राजेवाडी. प्रश्न क्रमांक 205. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे? आपला जो भारत देश आहे कोणत्या गोलार्धामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे उत्तर गोलार्ध. प्रश्न क्रमांक 206 आहे. वीज चोरी मुक्त गाव ही संकल्पना राबवणारे पहिले गाव कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे हिवरे बाजार. प्रश्न क्रमांक 207. एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा कोणता? ज्या जिल्ह्यात एक बी साखर कारखाना नाही असा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. प्रश्न क्रमांक 208. शहाजी राजे यांची समाधी कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे होदगिरे या ठिकाणी छत्रपती शहाजी राजे यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 209. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 210. कलिंगडासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे अलिबाग. अलिबागला कलिंगडासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 211. चिकूसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे घोलवड हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 212 आहे. सुपारीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे श्रीवर्धन हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 213. बोरांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे मेहरून हे प्रसिद्ध ठिकाण आहे बोरांसाठी. प्रश्न क्रमांक 214. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत? तर उत्तर आहे 34. 34 जिल्हा परिषद आहेत. प्रश्न क्रमांक 215. शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरात म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 216 आहे. मुस्लिम धर्मातील पवित्र सण कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे रमजान ईद. प्रश्न क्रमांक 217. ख्रिश्चन धर्मातील पवित्र सण कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे नाताळ. प्रश्न क्रमांक 218 आहे. जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा 218 नंबरच्या प्रश्नाचं वर्धमान महावीर. प्रश्न क्रमांक 219. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे येशू ख्रिस्त हे आहेत ख्रिश्चन धर्माचे संस्थापक. त्याच्यानंतर 220वा प्रश्न आहे. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर उत्तर आहे गुरु नानकजी हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. 221वा प्रश्न आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे मोहम्मद पैगंबर हे आहेत इस्लाम धर्माचे संस्थापक. प्रश्न क्रमांक 222. एका डझनमध्ये किती वस्तू असतात? तर याचं बरोबर उत्तर आहे 12 वस्तू असतात. प्रश्न क्रमांक 223. एक दस्ता म्हणजे किती जोडपाने होतात? जो एक दस्ता असतो तर ते किती जोडपाने होतात? तर याचं बरोबर उत्तर आहे 24. प्रश्न क्रमांक 224 आहे. एक रिम म्हणजे किती दस्ते? आता एक दस्ता म्हणजे 24 तर एक रिम म्हणजे 20 दस्ते. तर उत्तर आहे 20 दस्ते. तर प्रश्न क्रमांक 225 आहे. एक तोळा म्हणजे किती ग्राम? तर एक तोळा म्हणजे 10 ग्राम होतात. तर प्रश्न क्रमांक 226 आहे. 1 क्विंटल ग्रॅम म्हणजे किती किलोग्राम? तर याचं बरोबर उत्तर आहे 100 किलोग्रामचं असतो. 1 क्विंटल ग्रॅम म्हणजे 100 किलोग्राम. प्रश्न क्रमांक 227. 1 टन म्हणजे किती किलोग्राम? तर याचं बरोबर उत्तर आहे 1000 किलोग्राम म्हणजे 1 टन. प्रश्न क्रमांक 228 आहे. द्रव्य मोजण्याचे परिमाण कोणते? तर याचं उत्तर आहे लिटर. प्रश्न क्रमांक 229. गणपती या देवाचे वाहन कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे उंदीर. प्रश्न क्रमांक आहे 230वा. सरस्वती या देवीचे वाहन कोणते? देवीचे वाहन कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे मोर.
प्रश्न क्रमांक 231 विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे कुसुमाग्रज. हे कोणत्याही परीक्षेमध्ये येते म्हणून आपण हे घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 232 कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय? तर हे बी प्रश्न येते. केशवसूत नाव आहे त्यांचं टोपण नाव. तर प्रश्न क्रमांक 233 नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय? हे खूप महत्त्वाची माहिती आहे. तर उत्तर आहे कवी बी यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 234 आहे संत रामदास यांचे पूर्ण नाव काय? नारायण सूर्याजी पंत ठोसर संत रामदास यांचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 235 राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे गोविंदाग्रज यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 236 त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे बालकवी म्हणून त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 237 प्रल्हाद केशव आत्रे यांचे टोपण नाव काय आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे केशव कुमार. प्रश्न क्रमांक 238 भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते? तर कोणत्या राज्यामध्ये होते? तर केरळ राज्यामध्ये होती रबराची सर्वाधिक लागवड. प्रश्न क्रमांक 239 भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हिमालय. प्रश्न क्रमांक 240 दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? त्याचं बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या शहराला दरवाजांचे शहर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 241 पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे मणिपूर. प्रश्न क्रमांक 242 भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 243 पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 244 नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे गोंदिया या ठिकाणी नायगाव राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 245 गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हे प्रश्न येऊ शकतात. त्याचं बरोबर उत्तर आहे मेळघाट या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 246 जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता? त्याचं बरोबर उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 247 सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट विजेता देश कोणता? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 248 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील ह्या आहेत महाराष्ट्राच्या. 249 प्रश्न आहे अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे किशन बाबूराव हजारे. प्रश्न क्रमांक 250 अण्णा हजारे यांचे गाव कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे राळेगण सिद्धी. धन्यवाद मित्रांनो. पुढचा व्हिडिओ नक्की बघा.